हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत ओल्या काजूची भाजी कशी बनवायची, जी कोकणामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या दरम्यान अवेलेबल होतात आणि तुम्हाला मुंबई, पुणे सारख्या सिटीमध्ये सुद्धा मिळू शकतात। तर मला हे पहिल्यांदाच यावर्षीचे खायला मिळाले, म्हणून मी स्पेशली ब्लॉग बनवला आहे। तर याच्यामध्ये मी पूर्ण माहिती देणार आहे की काजू ओले जे असतात ते कसे स्वच्छ करायचे, त्यांची स्किन कशी काढायची, किती वेळ पाण्यात ठेवायचे, हे पूर्ण डिटेल मी पुढे दाखवलेलं आहे। तर याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी काय काय साहित्य वापरायचं हे सुद्धा मी व्यवस्थित दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या स्टेप बाय स्टेप सगळं लक्षात येईल। तर आता मी ही ग्रेव्ही बनवलेली आहे, ती थोडी आणखीन 2 मिनटं वाफवून घेत आहे आणि मग काजू मसाला तुम्हाला शो करते आहे। तर याच्यामध्ये सर्वप्रथम मी ओले जे काजूगर आहेत ते एका प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते आहे। हे ओले काजूगर आहेत, हे आपण जे डीमार्टमधून वगैरे परचेस करतो ते पूर्ण स्किन काढलेले असतात आणि ते सुके असतात। हे ओले आहेत, म्हणजे काजू ओले जे असतात झाडाला त्याचे काढलेले आहेत। तर अशा प्रकारे हे दिसतात आणि याला थोडंसं चीक असतं, जे आपल्याला हाताला आणि खाताना तोंडाला असा त्रास होऊ शकतो। तर ते चीक वेगळं करण्यासाठी काय करायचं, हे सर्व काजूगर आहेत ना, त्यांची स्किन काढून घ्यायला लागते। तर याच्यासाठी कोमट पाणी किंवा उकळलेलं पाणी थोडं थंड करून त्याच्यामध्ये 1 ते 2 मिनटं टाकून ठेवायचे, किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे एका छोट्या टोपामध्ये पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये हे टाकायचे आणि अर्धा मिनिट उकळून घ्यायचे, म्हणजे ती स्किन जी आहे ती लवकर सेपरेट व्हायला मदत होते। तर बघा, मी एका टोपामध्ये 1.5 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे। काजू जरा 200 ग्राम एवढे तरी काजू निघतील हे। तर हे मी अशा प्रकारे उकळून घेतले। आता उकळलेलं पाणी आपल्याला जेव्हा कळतं की हे उकळ आली आहे, त्यावेळेला हे ॲड करायचे काजू, नाही तर पूर्ण मोडून जातात। जर तुम्ही जास्त वेळ टाकले ना, 1 मिनिटापेक्षा जास्त, तर ते पूर्ण मोडून जातील। तर हे उकळलेल्या पाण्याला गॅस बंद करून टाकून घ्यायचे, किंवा जर तुम्ही डायरेक्ट थंड पाण्यात टाकता आणि उकळायला ठेवताय तर मिनिटभर त्यांना बॉईल करून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी उकळून घेते पाण्यामध्ये ते, आणि उकळून घेत असताना थोडे हलवून घ्यायचे, म्हणजे काही अर्धे कच्चे राहू नयेत की खालचे फक्त उकळले जातात आणि वरचे काजूगर तसेच राहतात, असं राहायला नको। तर ते चमच्याने तुम्ही ढवळू शकता। मोठ्या टोपामध्ये घेतले तर सगळे सेपरेट असे तुम्हाला शो झाले असते। हे छोटं टोप आहे। तर याच्यामध्ये बघा, आता ते उकळी यायला सुरुवात झाली आहे। मी कोमट पाण्यात टाकले होते। आता उकळ आली की आपण त्याला पूर्ण एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया, की वरचे जे काजूगर आहेत ते सुद्धा व्यवस्थित बॉईल झाले पाहिजे। तर हा डार्क कलरचा जो दिसतो तो व्यवस्थित बॉईल झाला, आतमधल्या साईडला होता। तर अशा प्रकारे सर्व बॉईल होतील, 1 मिनिट भरपूर होतो त्यांना। आता असे हलवून घेतल्यानंतर कुठलाही काजूगर अर्धवट असा बॉईल झालेला राहणार नाही। तर याच्यामध्ये बघा, पूर्ण उकळ आल्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे, कारण त्या उकळलेल्या पाण्यामध्येच ते व्यवस्थित स्किन त्यांची एकदम सेपरेट होऊन जाते। थोडंसं आपल्याला हाताने सेपरेट करावं लागतं, पण त्याला जास्त मेहनत लागत नाही। 1 मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे। आता मी हे आहे ना पाण्यामधून बाजूला काढून घेते, म्हणजे एका प्लेटमध्ये। तुम्हाला दिसत असेल गरम गरमच असताना मी ते सेपरेट केलेले आहेत। तर असे मी थंड व्हायला ठेवले आहेत, जेणेकरून आपल्या हाताला चटका लागू नये। तर बघा, हे थंड झालेले आहेत। आता हे मी आहे ना वरची स्किन त्यांची काढून घेते। काढून घेताना एक लक्षात ठेवायचं, हाताला तेल लावायचं, खोबरेल तेल, किंवा बेस्ट तुम्ही हात लगेच वॉश करून टाकायचे लिक्विडने किंवा सोपने। तेल लावलं तर बेस्ट असतं। मी तेल लावलेलं आहे हाताला, आणि त्याचं चीक लागू नये म्हणून मी अलगद ते सेपरेट करते, कारण चीक एकदा लागलं की ते हात पूर्ण काळे काळे होतात। तर बघा, अशा प्रकारे ते दिसत आहेत। आता थोडे ड्राय वाटतात, पण ते ड्राय नाही आहेत। असं त्याचा वरचा डोळा काढून घ्यायचा आणि स्किन सेपरेट करायची आहे। मी तुम्हाला सेपरेट केलेले आता सगळे दाखवते आहे। आता स्किन काढून घेतलेली आहे मी। एक तुम्हाला असा कवर सेपरेट करून दाखवला होता आधीच, जेव्हा काजूवर मी शो केले तेव्हा। आणि हे सगळे काढल्यानंतर, स्किन काढल्यानंतर असे झालेले आहेत। आता हे आपण ना एकदम गार पाण्यामध्ये त्याचं एक्स्ट्रा चीक जाण्यासाठी ठेवून देऊया। तर इथे वाटपाची तयारी मी करते आहे। याच्यामध्ये 2 कांदे, 2 टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्यायची आहे। पण मी हे भाजण्यासाठी आलं, लसूण, मिरची हे सगळंच काय तुम्हाला आधी दाखवत नाही, भाजताना मी सगळं ते मिक्सरमध्ये ॲड करणार आहे। तर कांदा, टोमॅटो,
लसूण आणि आलं हे मी आता चिरून व्यवस्थित घेते आहे. टोमॅटोच्या वाटल्यास तुम्ही बिया सेपरेट काढून घेऊ शकता. हे व्यवस्थित टोमॅटो अगदी पिकलेले नाही आहेत म्हणून मी ठेवून देते. 1 इंची आल्याचा तुकडा घ्यायचा, अर्धा वाटी खोबरं घ्यायचं आहे. मी 1 वाटी दाखवते आहे पण अर्धी वाटीच घेते, भरपूर होतं ते. आता बघा याचे मी असे मोठे मोठे काप करून घेते, जे मी असे तव्यावरती शेकून घेणार आहे तर ते लगेच मिक्सरला बारीक होतात. तुम्ही वाटल्यास ओलं खोबरं असेल तर किसून घेऊ शकता. आता बघा हा लोखंडी तवा मी ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वाटप जे आहे ते भाजायला छान मदत होईल. तर लोखंडी तवा लवकर गरम होतो. याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण हे व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही वाटल्यास तेलसुद्धा टाकू शकता, पण या तव्यामध्ये तेल टाकण्याची काही गरज मला वाटत नाही आहे म्हणून मी असंच भाजून घेते. आता बघा अर्धा मिनिटभर हे कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी बाकीचं साहित्य घालून ते सुद्धा सेपरेट काढून घेणार आहे भाजल्यानंतर. खोबरं आता मी याचा चांगलं परतून घेते आहे. एकदा तवा तापला की खोबरं पटापट भाजलं जातं आणि अति पण भाजायचं नाही, जेणेकरून त्याचा कडवटपणा भाजीत उतरेल. तर एवढ्या या लेवलला ठीक आहे. खोबरं काढून घेतलेलं आहे, कांदा लसूण खोबरं, आणि नंतरच टोमॅटो भाजायचा, कारण टोमॅटो आहे ना तव्याला चिपकत जातो. तर सेपरेट सगळं मी भाजून घेतलं आहे. आता हे मी मिक्सरमधनं एकदम गंधासारखं बारीक दळून घेणार आहे. पण त्याच्या आधी त्याच्यामध्ये 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मी टाकते आहे. वरून आपल्याला सजावटीसाठी नंतर वापरायचीच आहे कोथिंबीर, पण आता मी टेस्टसाठी जरा त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये छान अर्क उतरतो. कोथिंबीर आणि ओल्या मिरचीशिवाय कुठलीही भाजी अपूर्ण आहे, त्यामुळे मी मिरची टाकतेच. तर बघा हे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि छानपैकी बारीक असं वाटून घेते. त्याच्यामध्ये तुम्ही वाटल्यास तुमचे खडे मसाले भाजून टाकू शकता, पण मी किचन किंग मसाला वापरणार असल्यामुळे ते टाकत नाही आहे. आता इथे पॅन घेतला आहे, पॅनमध्ये मी बटरचे क्यूब ॲड करते आहे. तुम्ही तेलामध्ये बनवू शकता, बटरमध्ये बनवू शकता, दोन्ही उत्तम आहे. पण मला आता काजूची भाजी पर्सनली सांगायचं झालं तर बटरमध्ये बनवलेली छान वाटते, त्याची टेस्टच वेगळी येते. तुम्ही याच्यामध्ये तेल आणि बटर दोन्ही मिक्स करून पण भाजी बनवू शकता. आता हे बटर व्यवस्थित गरम झालं, त्याच्यामध्ये मी टाकलं 1 टेबलस्पून जिरं. जिऱ्यामुळे फोडणी मस्त एकदम होते. आणि त्याच्यामध्ये मिरची एकच घेतलेली आहे, एक ती पण उभा कट मारून घेतलेली आहे टेस्टसाठी. आपण वाटण लावताना जी मिरची टाकली आहे ती आलं लसूण मिरची पेस्ट जशी आपण ॲड करतो त्या पद्धतीमध्ये टाकलेली आहे. पण याच्यामध्ये ही जी मी टाकते ती वरून ग्रेव्हीला जी एक वेगळीच टेस्ट येते त्याच्यासाठी टाकते आहे. तुम्ही नाही टाकलात तरी चालेल. आता याच्यामध्ये कढीपत्ता आणि तेजपत्ता दोन्ही टाकले, ऑप्शनल आहे. तुम्हाला आवड असेल तर टाका, नाही टाकलात तरी चालेल, कारण आपण जे मसाले ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये असतं सगळं. तर कढीपत्ता किंवा तेजपत्ता तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. ते सगळं एकदम गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे. आणि ते सगळं परतत असताना गॅसची आच ही मंद ठेवायची आहे. जर फास्ट केलात सगळं जळून जाईल. आता याच्यामध्ये आता कांदा हा एकदम लाल रंगावर परतून झाल्यानंतर आपलं घरगुती वापराचं मसाला जो लाल तिखट आहे तो टाकला आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद. हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या रोजच्या अंदाजे टाकायचे आहेत. मी 1 ते 1.5 चमचा वापरते म्हणून हा 1 चमचा टाकला आहे. त्याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकलेला आहे मी, जो की पनीरच्या भाजीला आपण वापरतो. तोच सेम मसाला मी काजू करीसाठी पण काजू मसाल्यासाठी वापरते आहे. तर याच्यामध्ये हळदसुद्धा टाकलेली आहे आणि कलरसाठी म्हणून लाल तिखट टाकते आहे, जे आपण कुठूनही आणू शकतो, इझिली अवेलेबल होतो. आता तुम्हाला नसेल टाकायचं, नाही टाकला तरी चालेल. आणि मग अशी मी जे वाटण बनवून घेतलं होतं कांदा खोबरा आणि आलं लसूण ते मी याच्यामध्ये परतून घेतलं आहे. आता हे परतत असताना कंटिन्यू ढवळत राहायचं आहे की ते खाली लागलं नाही पाहिजे आणि त्याच्यामधला जो बटर आहे तो सेपरेट झाला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता बघा त्याला ज्या उकळी फुटते आहे ना, मध्ये मध्ये बबल्स दिसतात, त्याच्यामधून ते बटर आहे ते सेपरेट व्हायला लागलेलं आहे. तरीसुद्धा मिनिटभर अजून एकदा परतून घ्यायचं आहे हे, जेणेकरून तो मसाला एकदम मस्तपैकी त्या बटरमध्ये शिजला जाईल. आता अर्ध्या मिनटासाठी मी झाकण करून घेते याला.
अर्ध्या मिनिटानंतर पुन्हा चेक केलेला आहे की कितपत मसाला त्याच्यामध्ये शेकला आहे। आता मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये हलवून घेते मी आणि त्याच्यामध्ये जे काजू जे आपले आहेत सेपरेट ठेवले होते पाण्यामध्ये, हे पूर्णपणे थंड पाण्यात मी ठेवले होते। त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय असेल साल वगैरे त्याची किंवा कडवटपणा आता तो निघून जाण्यासाठी, तर ते मी याच्यामध्ये डायरेक्ट ॲड केले आहेत। आपण बटरमध्ये फ्राय वगैरे केलेले नाही आहेत। एकदा का फ्राय केले की मग ते असे कडक राहतात आणि काही वेळेला शिजताना प्रॉब्लेम येतो, म्हणून मी डायरेक्ट ॲड केलेले आहेत। आता हे मिनिटभर परतून घेऊया आणि परतत असताना काजू तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे, कारण चमचा तुम्ही ज्या पद्धतीचा वापरता त्याच्यावर आहे। छोटा चमचा वापरा म्हणजे ढवळायला इझी जातं। आता तुम्ही बघता आहात त्याच्यामध्ये बटर जे आहे ना ते सेपरेट झालेलं आहे बाजूने, आणि अजून थोडं त्याच्यामध्ये ॲड होणार आहे बटर, कारण की ते आपल्याला आता शो होत नाही, पण लास्टला जे आहे ते थंड झाल्यानंतर सगळं वरती येतं। आता ही भाजी पूर्ण शिजलेली आहे 2 ते 3 मिनिटामध्ये, कारण काजू वाफवूनच घेतलेले होते आणि मसालासुद्धा पटकन आपला शिजवला गेला। तर याच्यामध्ये वरून मी ॲड केली आहे कोथिंबीर। तुम्ही कसुरी मेथी आणि कोथिंबीर लास्टला ॲड करू शकता। आता याच्यामध्ये आपण किचन किंग मसाला, हळद, घरगुती मसाला, लाल तिखट हे सगळं वापरल्यामुळे जास्त ओव्हर असे मसाले काही वापरण्याची गरज नाही आहे। किचन किंगमध्ये सगळे फ्लेवर्स व्यवस्थित येतात। ना तुम्हाला खडे मसाले टाकायची गरज आहे, ना तुम्हाला कसुरी मेथी टाकायची गरज आहे। तो एकमेव असा मसाला आहे ज्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित येतं, त्यामुळे मी तो पनीरची भाजी, काजूची भाजी याच्यासाठी वापरतेच। तर अशा पद्धतीने आपली काजूची ही भाजी तयार आहे। आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा।